नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण इतिहासाचा 11वा चॅप्टर समतेचा लढा हा चॅप्टर बघणार आहोत। तर त्याचे एमसीक्यू वस्तुनिष्ठ प्रश्न आपण बघणार आहोत। तर तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत बघा। तर बघा, ह्याच्या अगोदर आपण एकूण 10 चॅप्टर्स बघितलेले आहेत इतिहासचे। हा आज आपला 11वा चॅप्टर आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 10 चॅप्टर्स पहिले बघितले नसतील तर त्यांनी ते सुद्धा बघा। तर आपण 11व्या चॅप्टरला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय, तर दीनबंधू मित्र यांच्या डॉट 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 या नाटकानं नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली। पहिला ऑप्शन दर्पण, दुसरा नीलदर्पण, तिसरा कालदर्पण की यापैकी नाही। आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नीलदर्पण या नाटकानं। तर बघा, हा प्रश्न काय, नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती। तुम्हाला चंपारण्य सत्याग्रह माहिती आहे, तो गांधीजींचा पहिला यशस्वी लढा होता। बिहारच्या चंपारण्यामध्ये ब्रिटिश मळे मालक म्हणजे ब्रिटिश जमीनदार हे शेतकऱ्यांकडून नीळ पीक घ्यायची सक्ती करत होते। म्हणजे निळीचंच पीक घ्यायचं शेतकऱ्याने। म्हणजे समजा एका शेतकऱ्याकडं शेती आहे, जमीन आहे, तर त्या जमिनीचा काही भागामध्ये निळीची शेती घ्यायचीच। नीळ हे एक पीक आहे। निळीचं काय बघा, एक झाड असते, निळ ते काय बघा एक झाड असते, त्याच्यामधून निळा रंगद्रव्य बाहेर पडतो आणि त्याचा वापर भरपूर ठिकाणी होतोय। तर त्याची सक्ती केली जायची की बाबा हे उत्पादन तुम्ही घ्यायचंच आणि ते ठरलेल्या बाजार भावामध्ये आणि ठरलेल्या भावामध्येच आम्हाला विकायचं। तुमचा भाव चालणार नाही, आम्ही जो ठरवलाय तो भाव चालणार। मग तुम्हाला खर्च किती काय येणार ते आम्हाला काय माहीत नाही। अशा प्रकारे काय बघा, जे ब्रिटिश सरकार आहे, ब्रिटिश मळे मालिक आहेत, जमीनदार आहेत, ते जमीनदार शेतकऱ्यांच्या वरती अन्याय करत होते, शोषण करत होते। त्यामुळे चंपारण्यामध्ये सत्याग्रह झाला होता गांधीजींच्या नेतृत्वाखाली। तो गांधीजींचा पहिला यशस्वी लढा होता। त्याच पद्धतीनं जे दीनबंधू मित्र आहेत, दीनबंधू मित्र यांनी एक नाटक केलेलं होतं, त्याचं नाव आहे नीलदर्पण। ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती त्याने सर्व समाजाच्या नजरेस आणलेली होती। नाटक म्हणजे तुम्हाला माहित असणार। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कोणाच्या पुढाकारानं 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली? पहिला ऑप्शन प्राध्यापक एन.जी. रंगा, दुसरा साने गुरुजी, तिसरा नारायण मेघाजी लोखंडे की चौथा बाबा रामचंद्र। आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बाबा रामचंद्र। काय म्हणले, 1918 मध्ये म्हटले आणि उत्तर प्रदेशमध्ये म्हटले। उत्तर प्रदेशातील किसान सभा जर ही संघटना कुणी स्थापन केली असेल तर बाबा रामचंद्र यांनी केलेली आहे। किसान म्हणजे शेतकरी आणि त्यांची एक सभा। तर ही सभा किसान शेतकरी जे लोक आहेत त्यांचे प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी अशा पद्धतीच्या सभा स्थापन केलेल्या होत्या। जसं की ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांच्या वरती अन्याय, शोषण, शेतकऱ्यांच्याकडून महसूल गोळा करून घ्यायचं, कर गोळा करून घ्यायचं, शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करून घ्यायचं, शेतकऱ्यांची पिकं बुडून द्या, त्यांना काही घेणं देणं नव्हतं, शेतकऱ्यांकडून काही पिकांची सक्ती करून घ्यायचे। अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या वरती काय करत होते, अन्याय करत होते। त्यामुळे शेतकरी दारिद्र्यामध्ये आलेला होता, शेतकरी गरीब झालेला होता। त्यामुळे अशा प्रकारच्या संघटना म्हणा, सभा म्हणा, ह्या स्थापन झालेल्या होत्या। त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी कोणी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले? तर पहिला ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा अण्णाभाऊ साठे, तिसरा प्राध्यापक एन.जी. रंगा की चौथा साने गुरुजी। आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 4 NMMS ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे। तर हे पंढरपूरचे आपले विठ्ठल मंदिर आहे, ते दलितांसाठी म्हणजे कमी जातीच्या लोकांसाठी खुलं करावं, उघडावं। आधीच्या काळामध्ये ते दलितांसाठी, कमी जातीच्या लोकांसाठी ते उघडं नव्हतं आणि ते खुलं करावं त्यांच्यासाठी। याच्यासाठी पंढरपूर इथं आमरण म्हणजे आमरण या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की बघा, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत उपोषण, काही खायचं नाही तोपर्यंत। तर त्याच्यासाठी उपोषण साने गुरुजी यांनी केलेलं होतं। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतीय कामगार चळवळीचे जनक असे वर्णन कोणाचे केले जाते? नारायण मेघाजी लोखंडे,
शशीपद बॅनर्जी, साने गुरुजी की बाबा रामचंद्र? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नारायण मेघाजी लोखंडे. नाव लक्षात ठेवा, आपल्या पुण्यातील आहेत ते नारायण मेघाजी लोखंडे होते. तर त्यांनी कामगारांसाठी इतकं मोलाचं कार्य केलेलं होतं. कामगारांचं प्रश्न असतील, कामगारांचं वेतन असेल, कामगारांचं रविवारची म्हणजे साप्ताहिक सुट्टी कामगारांना मिळाली पाहिजे, कामगारांचं कामाचं तास हे फिक्स असलं पाहिजे, कामगारांना काय बघा जेवढं राबवून घेतात तेवढंच त्यांना मोबदला मिळाला पाहिजे, ह्याच्यासाठी मोलाचं कार्य हे नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेलं होतं. तसंच शशीपद बॅनर्जी यांनी सुद्धा केलेलं होतं. तर जे आपले नारायण मेघाजी लोखंडे आहेत त्यांचं कार्य एवढं मोलाचं होतं कामगार विषयक की त्यांना भारतीय कामगार चळवळीचं जनक, शब्द लक्षात ठेवा, भारतीय असं म्हटलेलं आहे, कामगार चळवळीचं जनक हे नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हणत असत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, धुळे अमळनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्रे बनवण्याचा तसेच अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे कोण अध्यक्ष होते? याच्यामध्ये 2 प्रश्न तयार होतात. तर पहिला ऑप्शन प्राध्यापक एन.जी. रंगा, दुसरा बाबा रामचंद्र, तिसरा साने गुरुजी की चौथा नारायण मेघाजी लोखंडे? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, साने गुरुजी. काय म्हणते धुळे अमळनेर हे अमळनेर नावाचं ठिकाण कुठं आहे? तर जळगाव जिल्ह्यामध्ये, पूर्व खानदेशामध्ये. मी तुम्हाला बघा आपला महाराष्ट्र काढून दाखवलेला होता आणि त्याच्यामध्ये खानदेश हा कुठं आहे हे सांगितलं होतं. असं आपला महाराष्ट्र अंदाजे आहे. आणि ह्याच्यामध्ये काय बघा वरती अशी एक आहे बघा 3 जिल्हा आहे. नंदुरबार ह्या बाजूला आहे, त्यानंतर धुळे येते आणि त्यानंतर जळगाव. बघा ह्या ठिकाणी नंदुरबार, ह्या ठिकाणी कुठलं येते? तर ह्या ठिकाणी धुळे येते आणि ह्या ठिकाणी इकडे येते ते जळगाव येते. आणि हे जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये अमळनेर नावाचं ठिकाण आहे. म्हणजे जळगाव आणि धुळे हा भाग झाला, याला पूर्व खानदेश असं म्हणतात. या 3 जिल्ह्यांना मिळून नंदुरबार, धुळे आणि जळगाव या 3 जिल्ह्यांना मिळून खानदेश असं म्हणतात. आणि खानदेशाचा बघा पूर्वेकडला भाग त्याला पूर्व खानदेश असं म्हणायचं. हे पूर्व खानदेशामध्ये धुळ्याचा निम्मा भाग आणि जळगाव हा जिल्हा येतोय. आणि पश्चिम खानदेश म्हणलं तर नंदुरबार हा जिल्हा आणि धुळ्याचा निम्मा भाग येणार. तर अशा पद्धतीने धुळे अमळनेर ही कामगार संघटनांची, तिथे जे कामगार होते त्या कामगारांची, मग किसान कामगार असतील म्हणजे शेतातले कामगार असतील, कंपन्यामध्ये काम करणारे कामगार असतील, संस्थेमध्ये काम करणारे कामगार असतील, त्यांच्या संघटना त्यांना एकत्रित करून त्यांची प्रबळ शक्तिशाली केंद्र बनवायचे. कारण का त्या संघटनेद्वारे त्यांचे प्रश्न सुटणार आहेत. त्यांच्या संघटना आपण जर तयार केल्या, त्यांची एकी जर तयार केली तर त्याच्याद्वारे कामगारांचे प्रश्न सुटणार आहेत. ह्याच्यासाठी साने गुरुजींनी प्रयत्न केलेले आहेत. तसेच अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे, गिरणी कामगार म्हणजे समजलं कापड गिरणीमध्ये काम करणारे जे कामगार असतात त्यांची युनियन, त्यांची एकी, त्यांची संघटना, त्याचे सुद्धा काय बघा अध्यक्ष जर कोण होते असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर साने गुरुजीच आहे. त्याचं उत्तर साने गुरुजीच आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, 6 प्रश्न कसा सोडवायचा? खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. चुकीचा, तर याच्यापैकी 3 ऑप्शन हे बरोबर असणार आहेत, एक पर्याय चुकीचा असणार आहे. तर पहिला ऑप्शन बघा, 1890 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केली. त्यानंतर 1920 साली राष्ट्रव्यापी कामगार संघटना ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची आयटक स्थापना झाली. त्यानंतर 3 नंबर, नाम जोशी आयटॅकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. की चौथा ऑप्शन, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हा चुकीचा पर्याय. चुकीचा पर्याय म्हणजेच आपण ते ओळखलं, चुकीचं काय आहे याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3, आणि तेच आपलं बरोबर उत्तर आहे. आपण टिक कशाला करणार? तर ऑप्शन नंबर 3 ला टिक करणार, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मग ह्याचं जरासं आपण बघूया. 1890 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे कोण? भारतीय कामगार चळवळीचे जनक आपल्या पुण्यामधले. तर त्यांनी 1890 मध्ये, कधी 1890 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केलेली होती. बॉम्बे म्हणजे आपलं मुंबई, मिल म्हणजे त्याला गिरणी असं म्हणतात. मिलला काय बघा मराठीमध्ये गिरणी असं म्हणतात, कापड गिरणीशी हे संबंधित आहे. हँड्स असोसिएशन, हँड्स म्हणजे हात, तर हात कोणाचे? कामगारांचे हात.
तर ते कामगार, आणि असोसिएशन म्हणजे त्यांची संघटना, हे बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, हे स्थापना 1890 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली होती. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर 1920 साली, हा काय बघा IMP आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतोय. 1920 साली राष्ट्रव्यापी कामगार संघटना, राष्ट्रव्यापी याचा अर्थ काय, तर राष्ट्र म्हणजे संपूर्ण देश, आणि संपूर्ण देश व्यापणारी संघटना, संपूर्ण देश व्यापणारी संघटना, संपूर्ण देशाची कामगार संघटना, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची ची स्थापना करण्यात आली. काय म्हणतोय बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही संपूर्ण राष्ट्रव्यापी कामगार संघटना होती. हे सुद्धा लक्षात ठेवा, तुम्हाला असा प्रश्न होईल, 1920 साली राष्ट्रव्यापी कामगार संघटना डॉट 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 ची स्थापना करण्यात आली, तर आयटेक बघा काय म्हणतेला, आयटक किंवा बघा ITC, याच्यामध्ये आय वरनं काय बघा ऑल इंडिया घ्यायचं, काय घ्यायचं ऑल इंडिया, टी वरनं ट्रेड युनियन घ्यायचं, आणि सी वरनं काँग्रेस घ्यायचं, आयटक. समजलं तुम्हाला? स्थापना करण्यात आली. ओके. त्यानंतर नाम जोशी आयटॅकच्या पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष होते. नाही, हे चुकीचं आहे. तर लाला लजपत राय हे आयटेकच्या पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष होते. असा सुद्धा प्रश्न येईल, आयटेकच्या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्ष कोण होते, तर तिथं लिहून घ्या तुम्ही, लाला लजपत राय हे नाव लिहून घ्या. इथं नाम जोशी नसून लाला लजपत राय. नाम जोशी कोण होते, तर आयटेकच्या कार्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. जसं आयटेकची स्थापना झाली, आयटेकची आणि काही कामं असतील, तर त्याच्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता नाम जोशी यांचा. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. तर तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतोय, तर 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी कोणामुळे मिळू लागली, तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे, किंवा नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे डॉट 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 सालापासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली, तर 10 जून 1890. त्यामुळे 10 जून 1890 नारायण मेघाजी लोखंडे, आणि त्यांनी केलेलं कार्य काय, रविवारची साप्ताहिक सुट्टी कामगारांना मिळू म्हणून प्रयत्न केलेलं होतं. हे सर्व लक्षात असलं पाहिजे. हा प्रश्न मी मुद्दाम म्हणून काय बघा मोठा घेतोय, की त्याच्यातून भरपूर प्रश्न तयार व्हावेत म्हणून. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, कशा पद्धतीने सुद्धा रिव्हिजन करा, हे तुमचं काम आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा, कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचं कार्य कोणी केलं, तर पहिला ऑप्शन श्रीपाद अमृत डांगे, दुसरा नाम जोशी, तिसरा लाला लजपत राय, आणि चौथा यापैकी नाही. तर याचं उत्तर सांगण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगतो, की बघा ह्याच्या अगोदरचे चॅप्टर हे लक्षात घ्या, मी काय सांगाल होते. ह्याच्या अगोदरचे चॅप्टर हे आपण राजकीय स्वातंत्र्याचा लढा देत होतो. म्हणजे आपल्याला ब्रिटिशांच्याकडून काय पाहिजे होतं, ब्रिटिशांना म्हणजे आपल्याला घालवायचं होतं. ब्रिटिशांचं शासन असेल, ब्रिटिशांचं सरकार असेल, शासन सरकार ह्या राजकीय गोष्टी झाल्या, ह्यांना काय म्हणायचं, राजकीय गोष्टी, पॉलिटिक्स असं म्हणायचं. मग आपल्याला ब्रिटिशांची राजवट, ब्रिटिशांची सत्ता, शासन हे घालवायचं होतं. ह्या स्वातंत्र्यासाठी आपण लढा देत होतो, सत्याग्रह करत होतो, चळवळी करत होतो, आंदोलनं करत होते, लढे देत होतो, बंड पुकारत होतो. कशासाठी, भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून, म्हणजेच ब्रिटिशांची सत्ता आपल्याला इथून घालवायची आहे. तर राजकीय स्वातंत्र्यासाठी सर्व भारतातील समाज सुधारक असतील, विचारवंत असतील, क्रांतिकारक असतील, भारतातील सामान्य जनता असेल, भारतातील शाळकरी मुलं मुली असतील, हे सर्व काय बघा, हे सर्वच्या सर्वजण नागरिक आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्रयत्न करत होते. हे काय झालं, राजकीय स्वातंत्र्याचा भाग झाला. आता ह्यो जो आपला चॅप्टर आहे, त्या चॅप्टरचं नाव काय बाळांनो, तर याचं नाव आहे समतेचा लढा. याचं नाव काय आहे, समतेचा लढा. आता समतेचा लढा म्हणजे काय, तर सर्व माणसांना समान संधी मिळाली पाहिजे. बघा आपल्या समाजामध्ये उच्चवर्णीय, निच्चवर्णीय, श्रीमंत, गरीब, कमी जातीचा, मोठ्या जातीचा, अशा पद्धतीनं फरक होतं. जातीमध्ये, धर्मामध्ये, आणि जाती धर्मामध्ये भेदभाव केला जात होता. कमी जातीच्या लोकांना शिवून घेतलं जात नव्हतं, त्यांना कुठेही संधी दिल्या जात नव्हत्या, त्यांचं काय बघा, त्यांना कुठलंही हक्क नव्हतं. आणि ह्याच्यासाठी हा लढा देण्यात आलेला होता, त्याला म्हणायचं समतेचा लढा. म्हणजे सर्व नागरिकांना समान हक्क, समान संधी, समान न्याय मिळावा म्हणून जो लढा दिला जातोय त्याला समतेचा लढा असं म्हणायचं. समता म्हणजे सर्व नागरिक समान आहेत. तर आज सुद्धा आपली सर्व नागरिक समान आहेत का बघा. जसं की बघा मानवाला आरोग्याचा हक्क मिळाला पाहिजे. आरोग्य हा आपल्याला जन्मापासूनचा आपला हक्क आहे.
ते सर्व माणसांना समान असतोय. जसं की आपण एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलो तर असं होतंय काय बघा, एखादा श्रीमंत व्यक्ती आला आणि त्याला चांगली ट्रीटमेंट दिलेली आहे आणि एखाद्या गरीब व्यक्तीला कमी ट्रीटमेंट दिलेली आहे. असं कधी तुमच्या परिसरात घडलेलं आहे काय? असं आजकाल तर काय बघा घडलं नसलं पाहिजे ऍक्च्युअल मध्ये. शिक्षणामध्ये सुद्धा असू दे, शिक्षणामध्ये तुम्ही सर्व मुलं बसलेले आहेत समजा आणि कमी जातीचा एखादा आहे, एखादा मोठ्या जातीचा आहे, एखादा श्रीमंत व्यक्ती आहे, एखादा गरीब घराण्यातलं विद्यार्थी आहे, तर त्याला काय बघा गरीब घराण्यातले विद्यार्थी आहेत म्हणून कमी शिकवलं जाते आणि काय बघा मोठ्या श्रीमंत आहे म्हणून त्याला जास्त शिकवलं जाते. असं केलं जातंय काय? तर असं शिक्षणामध्ये तर केलं जात नाही. आणि त्यामुळे तुम्ही विद्यार्थी सुद्धा काय बघा येणाऱ्या पिढीने सुद्धा हे जात व्यवस्था, धर्म व्यवस्था, वंश असू दे, कुळ असू दे, ह्याच्याकडे जास्त लक्ष अजिबात न देता फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. जो विद्यार्थी अभ्यास करेल मग तो कुठल्याही जातीचा असून दे, तोच काय बघा यशस्वी होणार आहे आणि तोच पुढे जाणार आहे. अभ्यास हा जास्त महत्वाचा आहे, शिक्षण हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे शिक्षण घ्या आणि तुम्ही सुद्धा काय बघा ही तुमची पहिली पायरी आहे. NMMS ची ही एक्झाम, ह्याच्यामध्ये यशस्वी झालाच पाहिजे तुम्ही विद्यार्थी. तर याच्यामध्ये पास मेरिटमध्ये यायचंच असेल तर तुम्ही अभ्यास हा केलाच पाहिजे. अजून सुद्धा सांगतोय, जे विद्यार्थी काय बघा टंगळमंगळ करत असतील, जे विद्यार्थी वेळ वाया घालवत असतील, मोबाईलवरती जास्त बसत असतील, टीव्ही बघत असतील, जास्त खेळायला जायचं, अभ्यासामध्ये पाठांतर होत नाही. अरे पाठांतर का होत नाही? तू बस एका जागी काय बघा बसायचा तरी प्रयत्न कर, एका जागी बसायचंच नाही. जास्त 2-3 काय बघा पानं वाचली, काहीतरी वाचलं की लगेच तिथनं उठून जायचं. अरे असं नाही करायचं. तर ते बघा एका जागी बसायचा तरी प्रयत्न कर मिनिमम. तर एका जागी बसून झाल्यानंतर तर ते परत परत काय बघा रिव्हिजन केल्यानंतर ते पाठांतर होतंच. परत परत बघितल्यानंतर पाठांतर ही गोष्ट होती. त्यामुळं अभ्यासाला बसायचा प्रयत्न करा. आणि जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत तर ते त्यांच्यासाठी म्हणजे जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत तर त्यांच्यासाठी चांगलंच आहे. ओके, तर हे तुम्हाला समजलेलं असेल ह्या चॅप्टर मध्ये नेमकं काय सांगायचं आहे ते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. 8व्या नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यात खालील नेते होते, त्यातला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर पहिला ऑप्शन आचार्य नरेंद्र देव, दुसरा डॉक्टर राम मनोहर लोहिया, तिसरा सुभाषचंद्र बोस की चौथा मीनू मसानी. आणि याचं बरोबर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. बरोबर उत्तर काय आहे? सुभाषचंद्र बोस. मी याचं उत्तर सांगितलं नाही काय? तर कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून, समाजवादी म्हणजेच काय बघा, तर कामगार सर्व समान आहेत, त्यांना समान संधी मिळालेल्या पाहिजेत, त्यांना समान वेतन मिळालं पाहिजे. तर हे समाजवादी विचारांचं मग त्याच्यामध्ये उच्च किंवा नीच असं कुठलंही नाही. तर ही आणि त्यांच्या लढाऊ संघटना ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी हे काय बघा लढाऊ संघटना उभारण्याचं कार्य श्रीपाद अमृत डांगे यांनी केलेलं आहे. आणि मुझफ्फर अहमद हे सुद्धा नाव त्यांच्या बरोबर लक्षात ठेवा. कुणाचं? मुझफ्फर अहमद. ठीक आहे, मुझफ्फर अहमद हे नाव सुद्धा लक्षात ठेवा, श्रीपाद अमृत डांगे यांच्या बरोबर. नंतर 8वा प्रश्न समजला, सुभाषचंद्र बोस हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर बघा आचार्य नरेंद्र देव, डॉक्टर राम मनोहर लोहिया, मीनू मसानी आणि इथं काय बघा जयप्रकाश नारायण सुद्धा लक्षात ठेवा. जयप्रकाश नारायण सुद्धा याच्यामध्ये होते. राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत राष्ट्रीय सभा आली तर राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? तर 1885 साली 28 डिसेंबरला तुमची एक्झाम होणार आहे आणि 28 डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली होती. तर बघा जवळपास 49 वर्षानंतर 1934 म्हणजे त्याच्या अंडरखाली काँग्रेस समाजवादी पक्ष म्हणजे काय? तर समाजासाठी, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. समाजामध्ये मी परत तेच सांगतोय, तर उच्चवर्णीय असेल, नीचवर्णीय असेल, कमी जातीचा, मोठ्या जातीचा, वेगवेगळ्या धर्माचा असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, सावकार जमीनदार हे वेगळे झाले, हे मोठ्या जातीचं किंवा मोठ्या वर्गातील झाले, कमी वर्गातील लोक, कामगार, शेतकरी हे होते. तर ह्यांच्यावरती अन्याय होऊ नये, ह्यांचं शोषण होऊ नये किंवा समाज एकच राहावा, ह्याच्यासाठी बघा काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली होती. आणि त्याच्यामध्ये खालील नेते होते, आचार्य नरेंद्र देव होते, मीनू मसानी होत्या, डॉक्टर राम मनोहर लोहिया होते, जयप्रकाश नारायण सुद्धा होते, खरं सुभाषचंद्र बोस नव्हते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसाय बंदी असे 3 निर्बंध जाती व्यवस्थेतील नष्ट झाले पाहिजेत अशी धारणा कोणाची होती? तर
अशी धारणा पहिला ऑप्शन आचार्य नरेंद्र देव, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे की तर नामदार गोपाल कृष्ण गोखले यांची होती. तर याचं बरोबर उत्तर राजर्षी शाहू महाराज हे आहे. बघा रोटीबंदी याचा अर्थ काय? तर आधी जे अस्पृश्य व्यक्ती आहेत किंवा कमी जातीतील लोक आहेत, दलित आहेत, त्यांच्या घरामधली रोटी खाली जात नव्हती. रोटी आपण भाकरी म्हणतोय किंवा अन्न असं म्हणा, ते खाल्लं जात नव्हतं. तर काय बघा, हे राजर्षी शाहू महाराज यांनी विविध सभामधून परिषदामधून दलितांच्या हातचं अन्न खाल्लेलं आहे आणि हे रोटीबंदीला धुडकावून लावलेलं आहे. तर ही रोटीबंदी त्यांनी नष्ट झाली पाहिजे अशी त्यांची काय बघा धारणा होती, असं त्यांचं विचार होतं. बेटीबंदी म्हणजे काय बघा, वेगवेगळ्या आंतरजातीय विवाह होत नव्हता वेगवेगळ्या जातीमध्ये. कमी जातीचे लोक आहेत त्यांचं मोठ्या जातीमध्ये असं विवाह होत नव्हता, मुली देत नव्हत्या, त्याला बेटीबंदी असं म्हणतात. तर ह्याला सुद्धा त्यांनी काय बघा विरोध केलेला आहे. आणि व्यवसाय बंदी म्हणजे सावकार असतील, जमीनदार असतील तेच व्यवसाय करायचे, बाकी कुणी व्यवसाय करायचं नाही. जसं दलित असतील, कमी जातीतील लोक, त्यांच्याकडे कामाला जायचं, बाकी व्यवसाय वगैरे असं काय करायचं नाही. तर व्यवसाय बंदी सुद्धा होते. तर रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसाय बंदी हे बंद झालं पाहिजे, ते नष्ट झालं पाहिजे अशी धारणा राजर्षी शाहू महाराज यांची होती आणि त्या पद्धतीनं काम हे होत गेलेलं आहे. आजकालच्या युगामध्ये तसं अजिबात काही नाही आहे. त्यामुळं आजकालच्या युगामध्ये मी परत आणि तुम्हाला सांगतोय, शिक्षण हे जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. व्यवसाय कोणी सुद्धा करू शकतोय, व्यवसायाला कुणालाही बंदी नाही, मग ते कुठल्याही जातीला असू दे, शिक्षण कोणीही घेऊ शकतोय. ठीक आहे. रोटीबंदी, बेटीबंदी हे असं काय बघा बंद झालेलं आहे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. राजर्षी शाहू महाराजांनी संस्थानात आरक्षणाचा तसेच 22 फेब्रुवारी 1918 रोजी बलुतेदारी पद्धत नष्ट करण्याचा जाहीरनामा काढला. कुठल्या संस्थानात काढला? त्याचं उत्तर तुम्ही काय बघा कमेंटमध्ये द्यायचं. याचं उत्तर काय बघा तुम्ही कमेंटमध्ये द्या. याचं उत्तर कमेंटमध्ये द्या. राजर्षी शाहू महाराजांनी असं कुठलं संस्थान आहे, राजर्षी शाहू महाराजांनी कुठल्या संस्थानात काम केले? तर तिथे त्यांनी आरक्षण म्हणजे तुम्हाला माहिती आहे रिझर्वेशन, आणि 22 फेब्रुवारी 1918 मध्ये त्यांनी बलुतेदारी जी पद्धत आहे ती नष्ट करण्याचा जाहीरनामा काढलेला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा. तर यांनी येरवडा तुरुंगात असताना हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यतेला शास्त्राधार नसल्याचं काय बघा प्रतिपादन केलं. तर याचं बरोबर उत्तर पहिला ऑप्शन बघा महात्मा गांधी, दुसरा ठक्कर बापा, तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की चौथा आप्पासाहेब पटवर्धन. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी यांनी येरवडा तुरुंगात असताना हिंदू पंडितांशी वाद घातलेला होता आणि तिथे म्हटलेलं होतं की अस्पृश्यतेला शास्त्राधार नसल्याचं प्रतिपादन त्यांनी केलेलं होतं. त्यानंतर काय बघा 12 नंबरचा प्रश्न. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांवर समाजाची उभारणी करण्याचं ध्येय कोणाचं होतं? तर पहिला ऑप्शन महात्मा गांधी, दुसरा आचार्य विनोबा भावे, तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की लाला लजपत राय. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचं, भाषण करण्याचं, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य असेल. त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीला जसं की बघा आरोग्य, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, आरोग्य जसं की कुठलंही तुम्ही बघा गव्हर्नमेंटच्या वैद्यकीय ट्रीटमेंट घेण्यासाठी गेला तर प्रत्येकाला काय बघा समान ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, समान उपचार मिळाले पाहिजेत. शिक्षण प्रत्येकाला समान मिळालं पाहिजे. जगण्याचा अधिकार आहे, हे प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य आहे आणि हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे. असं नाही की बघा त्यावेळी काय बघा भरपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का प्रयत्न केलेले आहे, का बघा ह्या गोष्टी आलेल्या आहेत सर्व, कारण जाती भेद भरपूर होत होता. जातीमध्ये भेद काय बघा, जातीमध्ये विषमता मोठ्या प्रमाणात होती. कमी जातीचा, मोठ्या जातीचा, कमी जातीतील लोकांना काय बघा शिवून घ्यायचं नाही, अन्न त्यांच्या हातचं खायचं नाही, असे भरपूर त्यांच्यावरती अन्याय झालेले आहेत, असं भरपूर त्यांचं शोषण झालेलं आहे. आणि हे कमी करण्यासाठी हे काय बघा व्यवस्थित सर्व समाज एकच आहेत, सर्व माणसं एकच आहेत हे समजावून सांगण्यासाठी काय बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यातूनच हे स्वातंत्र्य म्हणजे कळालं. समता म्हणजे काय बघा सर्व माणसं समान आहेत, वेगळं असं काहीच नाही. प्रत्येक माणसाला समान संधी मिळाली पाहिजे. जसं की कुठल्याही नोकऱ्या असू दे त्याच्यामध्ये प्रत्येक माणसानं काय बघा नोकरीमध्ये जाऊ शकतोय. असं नाही की फक्त उच्च वर्णीयच नोकरीमध्ये जाऊ शकतोय.
तर हे सांगण्याचं काम केलेलं आहे. बंधुता म्हणजे प्रत्येक माणसामध्ये बंधुभावाची भावना असली पाहिजे. सर्व माणसं काय बघा एकच असले, एकमेकांच्या विषयी आदर असला पाहिजे, ह्याला बंधुता असं म्हणतात. तर स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या तत्वांवरती समाज उभारला पाहिजे, असं ध्येय कोणाचं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ते पूर्ण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा. जाती संस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवरील अन्यायाचा आणि विषमतेचा शेवट होणार नाही, अशी कोणाची खात्री होती? पहिला ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, तिसरा महात्मा गांधी, की चौथा लाला लजपत राय? आणि याचं पण बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक एकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जाती संस्था किंवा जाती व्यवस्था, हे जाती जातीमध्ये आजकाल फरक आहे. जसं की बघा, वेगवेगळ्या जाती आहेत हे तरी आपल्याला माहिती आहेत. हा, तर हे जाती ह्याच्यामध्ये काय मी आता घुसत नाही. तर या जाती संस्था ह्यांचा समूळ नष्ट झाल्याशिवाय, म्हणजे जाती व्यवस्था बंद झाल्याशिवाय, फॉरेनमध्ये अशा प्रकारच्या जाती अजिबात नाहीत, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये. त्यामुळे तिथली लोक फक्त डेव्हलपमेंटला, शिक्षणाला जास्त महत्व देतात. विकास कसं करायचं, तरक्की कशी करायची, ह्याच्यामध्ये जास्त महत्व देतात. आपली लोक जाती जातीमध्ये विभागलेली आहेत, जाती जातीमध्ये भांडणं होतात, धर्माधर्मामध्ये भांडणं होतात आपल्या इथं. तर ठीक आहे, आंदोलनं होतात, आपण बघतोयच, तुम्ही सुद्धा टीव्हीवरती आता बघत असेल. तर ही जाती व्यवस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय, म्हणजे पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय, जे दलित आहेत, कमी जातीची लोक आहेत, त्यांच्यावरती अन्याय जो होत होता आणि जी विषमता, याचा शेवट होणार नाही, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खात्री होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. सामाजिक समता हा दलितांचा हक्क आहे, अशी धारणा कोणाची होती? पहिला ऑप्शन महात्मा गांधी, दुसरा आचार्य विनोबा भावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की लाला लजपत राय? आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सामाजिक समता म्हणजे समाज आणि समाजामध्ये समानता हा दलितांचा एक हक्क आहे. समाजामध्ये त्यांना सुद्धा समान वागणूक असली पाहिजे. ती माणसं समानच आहेत. सामाजिक समता म्हणजे समजलं ना, समाजामध्ये ती व्यक्ती, दलित व्यक्ती सुद्धा काय बघा समानच आहेत. उच्चवर्णीय आणि नीचवर्णीय असं काही नाही आहे. कमी जातीचा, मोठ्या जातीचा असं सुद्धा काही नाही आहे. बघा, सर्व माणसं ही समानच आहेत, व्यक्तीच आहेत. तर अशी काय बघा धारणा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. तिने सुद्धा प्रश्न काय बघा लक्षात घ्या तुम्ही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य हे समतेचा लढा ह्या चॅप्टर मध्ये आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्याच्यावरनच काय बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरनच काय बघा प्रश्न येऊ शकतात. जसं की बहिष्कृत भारत असेल, मूकनायक असेल, समता असेल, जनता असेल. ही जी मुखपत्र आहे, सॉरी, ही जी वृत्तपत्र आहे, ही वृत्तपत्र कुणाचे आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. वृत्तपत्र हे पहिल्या चॅप्टर मध्ये येऊन गेलेले आहेत, तरी पण काय बघा त्यांनी दिलेली वृत्तपत्र ह्या चॅप्टर मध्ये सुद्धा आहेत, आणि ती सुद्धा त्याच्यावरून सुद्धा प्रश्न येऊ शकतोय. वृत्तपत्रातून ते आपली मतं मांडत होते. वृत्तपत्रामधून काय बघा आपली मतं मांडत होते, आणि जे काय बघा कमी जातीतील लोकांना बाबा त्यांचं मत काय, ते आपल्यासाठी काय प्रयत्न करत आहेत, आणि आपण सुद्धा बाबा काय केलं पाहिजे, हे सर्व काय बघा गोष्टी ते करत होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा. आर्य महिला समाज ह्या संस्थेची स्थापना कोणी केली? तर पहिला ऑप्शन रमाबाई रानडे, दुसरा पंडिता रमाबाई, तिसरा डॉक्टर रखमाबाई सावे, की डॉक्टर आनंदीबाई जोशी? आणि याचं बरोबर उत्तर आहे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई. आता बघा, मी लक्षात कसं ठेवलंय, पंडिता रमाबाई यांनीच आर्य महिला समाजाची स्थापना केली. तुम्ही पण लक्षात घ्या, रमाबाई रानडे, इथं तुम्ही रानडेला काय बघा स असं करू शकताय, किंवा सनडे असं करू शकताय. आणि सवर्ण बघा, हे रा एक नाही, राला स करायचं, आणि सवर्ण सेवा सदन. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली. समजलं? रानडेच्या इथं स करायचं, सेवा सदन. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? सेवा सदन. सेवा सदन हे काय होतं? तुम्हाला एक चॅप्टर येऊन गेलाय, त्याच्यामध्ये सेवा सदन ही संस्था स्त्रियांना परिचारिका म्हणजे नर्सचा अभ्यासक्रम तिथं देण्यात येत होता, सेवा सदन या संस्थेमार्फत. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही संस्था सुद्धा काय बघा पंडिता रमाबाईंनी चालू केलेली होती. या संस्थेमार्फत काय केलं होते, जे दिव्यांग मुलं आहेत, मुली आहेत, स्त्री आहेत, यांना काय बघा त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शारदा सदन या संस्थेमार्फत केलेली होती. दिव्यांग असं म्हणायचं, अपंग हा शब्द वापरायचा नाही. अपंग हा शब्द वापरायचा नाही, तर दिव्यांग असा शब्द वापरायचा. दिव्यांग म्हणजे तुम्हाला कळालं, जे डिसेबल्ड पर्सन आहेत त्यांना काय बघा दिव्यांग असं म्हणायचं, अपंग असं म्हणायचं नाही. ओके. शारदा सदन
तर ही असेल. आर्य महिला समाज असेल, या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. त्यानंतर पुढे डॉक्टर रखमाबाई सावे, डॉक्टर आनंदबाई जोशी कोण होत्या ते सुद्धा सांगतो. नंतर 16वा प्रश्न, मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा तसेच आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा ... यांनी मंजूर केला. हे सुद्धा IMP प्रश्न आहे. तर पहिला ऑप्शन आचार्य नरेंद्र देव, दुसरा राजर्षी शाहू महाराज, तिसरा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे की नामदार गोपालकृष्ण गोखले. याचं बरोबर उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण, जे प्राथमिक शिक्षण आपण घेतोय, प्राथमिक शाळा असं म्हणतोय, आणि त्या प्राथमिक शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण मिळते, ते सुरुवातीचं शिक्षण मोफत, एकदम काय बघा मोफत आणि सक्तीचं, घ्यायचं म्हणजे घ्यायचंच असं कायदा जर कोणी केलेला होता तर राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये केलेला होता. तसंच आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता, म्हणजेच काय बघा, आंतरजातीय म्हणजे समजलं तुम्हाला, तर वेगवेगळ्या जातीचे लोक वेगवेगळ्या जातीमध्ये लग्न करू शकतात, विवाह करू शकतात, असा मान्यता देणारा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी मंजूर केलेला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा बघा, ... यांचा मुलगा 10 दिवसांचा असतानाच मृत्यू पावला. ही खंत त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. तर पहिला ऑप्शन पंडिता रमाबाई, दुसरा रमाबाई रानडे, तिसरा डॉक्टर आनंदीबाई जोशी की चौथा डॉक्टर रखमाबाई सावे. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आनंदीबाई जोशी. डॉक्टर आनंदीबाई जोशी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर. जर पहिल्या भारतीय महिला डॉक्टर नुसतं जर म्हटलं, मी काय म्हणतोय, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर, पहिला भारतीय महिला डॉक्टर जर म्हटलं तर आनंदीबाई जोशी यांचं नाव घ्यायचं. तर बघा, ह्या अमेरिकेमध्ये MD ची पदवी घेतात, परंतु अमेरिकेतून भारतात परत येत असताना त्यांचा क्षयरोगानं मृत्यू होतोय. त्यामुळे त्या भारतामध्ये येऊन वैद्यकीय सेवा देणार होत्या. वैद्यकीय सेवा जसं की बघा दवाखाना असतील, त्याच्यामधून काय बघा, जे पेशंट असतात त्यांना काय बघा बघणार होत्या, लोकांना वैद्यकीय सेवा देणार होत्या, परंतु त्या देऊ शकल्या नाहीत. खरं त्या अमेरिकेमध्ये त्यांनी पदवी घेतलेली होती, त्या डॉक्टर बनलेल्या होत्या, परंतु वैद्यकीय सेवा त्या देऊ शकल्या नाहीत. त्यांचं नाव आहे आनंदीबाई जोशी. आणि त्यांचा 10 दिवसांचा असतानाच मुलगा जो मृत्यू पावलेला होता, उपचार न मिळाल्यामुळं, त्याला उपचार वेळेत मिळाला नव्हता, आणि ही खंत त्यांच्या मनात होती, त्यामुळे त्या डॉक्टर बनलेल्या होत्या. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेलं होतं आणि अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी वैद्यकीय MD नावाची पदवी घेतलेली होती. MD म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसिन नावाची पदवी त्यांनी घेतलेली होती. पुण्यामध्ये खरं त्यांचा मृत्यू होतोय पुण्यामध्ये, ठीक आहे, 1887 मध्ये, 16 फेब्रुवारी 1887 मध्ये त्यांचा, कधी, 16 फेब्रुवारी 1887 मध्ये त्यांचा काय होतोय, मृत्यू होतोय. हे लक्षात ठेवा तुम्ही. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर समजलं. आणि डॉक्टर रखमाबाई सावे कोण मया, डॉक्टर रखमाबाई सावे. तर बघा पुढं, तर 18वा प्रश्न, राजकोट येथे कोणी रेडक्रॉस सोसायटीची शाखा उघडली होती. तर डॉक्टर रखमाबाई सावे, डॉक्टर आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे की यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर रखमाबाई सावे. डॉक्टर रखमाबाई सावे यांनी राजकोट हे गुजरातमध्ये आहे, तर रेडक्रॉस सोसायटीची, रेड क्रॉस तुम्हाला माहिती आहे बघा, अशा पद्धतीने प्लस असतोय बघा. तुम्ही डॉक्टरांची गाडी बिडी बघितली असेल, कुठलाही डॉक्टर असतो त्याच्या गाडीच्या मागे प्लस असं चिन्ह लिहिलेलं असते, किंवा कुठल्याही क्लिनिक मध्ये गेलाय किंवा कुठल्याही दवाखान्यामध्ये गेलाय तिथे प्लस चिन्ह असते, आणि ते लाल रंगानं असते. लाल रंग म्हणजे रेड झाला. आणि तुम्ही आता काय बघा, त्याला ह्या बाजूने असं बघा, इकडनं ह्या बाजूने असं बघा, तर तुम्हाला ते क्रॉस दिसतोय, गुणुले दिसते बघा. ह्या बाजूने बघितल्यानंतर असं सरळ जर बघितलं तर प्लस दिसणार, तर ह्या बाजूने बघितल्यानंतर ते क्रॉस दिसतोय, क्रॉस म्हणून रेड क्रॉस, लाल कलरचा क्रॉस आहे तो. तर ते रेड क्रॉस एक सोसायटी आहे, ती काय बघा एक सोसायटी आहे, ते वेगवेगळ्या संस्था आहेत. त्या संस्थेमार्फत काय होतंय, तर वैद्यकीय सेवा दिल्या जातात. काय केलं जाते, वैद्यकीय ट्रीटमेंट केली जाते, वैद्यकीय सेवा दिल्या जातात. वैद्यकीय म्हणजे तुम्हाला समजलं, रोगावरती निदान करण्यासाठी जे त्याला वैद्यकीय असं म्हणतात. रोग असू दे किंवा एखादी दुखापत असू दे, त्याच्यावरती उपचार करणं म्हणजे वैद्यकीय. मग या वैद्यकीय सेवा देणं, तर त्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या सोसायटी, ह्या संस्था, त्याला रेडक्रॉस सोसायटी, तिची एक शाखा राजकोटमध्ये डॉक्टर रखमाबाई सावे यांनी उघडलेली होती. तर या डॉक्टर रखमाबाई सावे कोण, तर डॉक्टर रखमाबाई सावे भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिला महिला डॉक्टर. लक्षात ठेवा, असा जर प्रश्न आला, भारतामध्ये पहिल्या
भारतामध्ये पहिल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर जर कोण असतील, वैद्यकीय सेवा डॉक्टर बनलेले आहेत परंतु वैद्यकीय सेवा देऊ शकल्या नव्हत्या डॉक्टर आनंदीबाई जोशी, परंतु यांनी डॉक्टर बनवून वैद्यकीय सेवा भारताला पहिली देणारी महिला जर कोण असेल तर डॉक्टर रखमाबाई सावे. फरक लक्षात आलाच असेल तुमच्या आता, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं नसलं पाहिजे, त्यामुळं किती 2-3 वेळा सांगितलेला आहे. नंतर प्रश्न क्रमांक 19 बघा, दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा डॉट 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 यांच्या कार्याचा महत्वाचा भाग होता. तर उच्चवर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजुती नष्ट करणे हा त्यांच्या कार्याचा दुसरा भाग होता. याचं पहिलं ऑप्शन महात्मा फुले, दुसरा गोपाळबाबा वलंगकर, तिसरा शिवराम जानबा कांबळे की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बघा दलितांनी स्वाभिमानी, स्वाभिमानी म्हणजे काय, तर कुणाच्या घरामध्ये जाऊन काय बघा मागितलं नसलं पाहिजे, तर स्वाभिमानी असला पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे, त्याला स्वाभिमानी असं म्हणतात. सुशिक्षित म्हणजे शिक्षण घेतलं तर सुशिक्षित हा होणारच आहे, सुशिक्षित झाला पाहिजे. आणि उद्योगी बनवणे, जसं की त्यानं बिझनेसमॅन बनावं, त्यानं वेगवेगळं उद्योग टाकावं, तर स्वाभिमानी बनावं, दलितानं सुशिक्षित बनावं, उद्योगी बनवणं हा त्यांच्या कार्याचा महत्वाचा भाग होता. मग त्यांनी असं कुठलं कार्य उभारलेलं होतं ते सांगतो तुम्ही. तसंच उच्चवर्णीयांच्या मनामध्ये दलित विषयक भ्रामक समजुती होत्या, चुकीच्या समजुती होत्या, त्या नष्ट करण्याचं काय बघा त्यांच्या कार्याचा दुसरा भाग होता. उच्चवर्णीयांचं म्हणजे तुम्हाला समजून आलेलं असेल, मोठ्या जातीचे लोक होते, श्रीमंत घराण्यातले लोक होते, जमीनदार सावकार, त्यांच्या मनामध्ये जे दलित विषयक कमी जातीच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या चुकीच्या समजुती होत्या. त्यांना टच करून घ्यायचं नाही, त्यांना काय बघा फक्त कामालाच घ्यायचं, त्यांच्या घरामध्ये खाणं खायचं नाही, अन्न खायचं नाही, अशा वेगवेगळ्या भ्रामक चुकीच्या समजुती होत्या. ह्या नष्ट करण्याचा काम हे तिने एक कार्य ओपन केलेलं होतं, तिने एक काम केलेलं होतं. ते कार्य काय होतं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं. हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे कोण, प्रार्थना समाजाचे सदस्य. ज्यावेळी प्रार्थना समाज स्थापन झालेला होता त्याच्यामध्ये सदस्यामध्ये त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी 1906 मध्ये एका क्लासेसची स्थापना केलेली होती. ते क्लासेस कुठले आहेत, डिप्रेस्ड क्लासेस मिशन. डिप्रेस्ड म्हणजे अस्पृश्य क्लासेस, अस्पृश्यांच्या काय बघा नोकरी असेल, अस्पृश्यांच्या प्रश्न असतील, त्यांना स्वाभिमानी बनवणं, अस्पृश्य म्हणजे दलित असं म्हणतात, तर स्वाभिमानी, सुशिक्षित, उद्योगी बनवणं, तसंच उच्चवर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजुती नष्ट करणं हे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची कार्य आहे. तीच कार्य बघा खाली दिलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा, इसवी सन 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन कोणी केलेलं आहे, तर पहिला ऑप्शन शिवराम जानबा कांबळे, दुसरा गोपाळबाबा वलंगकर, तिसरा महात्मा फुले की चौथा यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळबाबा वलंगकर. विटाळ विध्वंसन हे पुस्तक जर आलं तर गोपाळबाबा वलंगकर यांचं आहे 1888 मध्ये. अस्पृश्यता जी होती त्याच्याबद्दल त्यांनी काय बघा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक म्हणजे महिन्यातून एकदा प्रसिद्ध होते त्याला डॉट डॉट रोजी सुरू केलं. तर पहिला ऑप्शन 1 जुलै 1908, दुसरा ऑप्शन 1 जून 1908, तिसरा ऑप्शन 1 मे 1908 की चौथा ऑप्शन 1 सप्टेंबर 1908. पहिली गोष्ट सोमवंशी मित्र हे मासिक म्हणजे महिन्यातून प्रसिद्ध होतंय, हे शिवराम जानबा कांबळे यांनी 1908 मध्ये चालू केलेलं होतं हे समजलं. आता कधी चालू केलेलं होतं तर 1 जुलै हे लक्षात ठेवा, पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. 1 जुलै 1908 मध्ये चालू केलेलं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 बघा, दलितांसाठी खालीलपैकी कार्य कोणी केलं. खाली एक कार्य दिलेलं आहे आणि ते कार्य दलितांसाठी कोणी केलं हे सांगायचं आहे. कार्य काय बघा, मुंबईत परळ देवनार या भागात मराठी शाळा उघडल्या, की बाबा ह्याच्यामध्ये सुद्धा या मराठी शाळेमध्ये सुद्धा दलित मुलं मुली असून द्या, ते जाऊन द्या, ह्याच्यासाठी मुंबईच्या परळ देवनार या भागात मराठी शाळा. उद्योगशाळा म्हणजे काय बघा, त्याच्यामध्ये जे उद्योगधंदे आहेत त्यांचं शिक्षण देण्यासाठी उद्योगशाळा काढलेल्या होत्या, किंवा नवीन तिथं उद्योग चालायचे त्याच्यासाठी उद्योगशाळा काढलेल्या होत्या. त्यांनी पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह केला. दलितांना काय बघा पुणे इथल्या पर्वती मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हता, तर त्याच्यासाठी सत्याग्रह करण्याचं काम खालच्या व्यक्तीनं केलेलं आहे. आणि दलितांसाठी शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ म्हणजे तुम्हाला माहित असेल तर हे सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा राष्ट्रीय सभेकडे मागणी केलेली होती. ठीक आहे, हे झालेला प्रश्न आहे, असून दे.
तर राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवराम जानबा कांबळे. तर याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न, डॉट 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 यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा स्फूर्तिदायक संदेश दिला. तर शिकायचं आहे, तुम्ही एकत्रित व्हायचं आहे आणि संघर्ष करायचा आहे. समाजामध्ये जर तुमच्यावरती अन्याय होत असेल तर तुम्ही काय करायचंय, त्याच्या अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध संघर्ष सुद्धा करायचा आहे. तुम्ही संघटित व्हा आणि शिका, हा पहिला महत्वाचा काय बघा, शिकायचा आहे. आणि शिकायचं आहे हे काय बघा, आजकाल प्रत्येक, असं नाही की बघा तो आपल्या अनुयायांना काय बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तवा काय बघा संदेश आहे, परंतु आजकाल प्रत्येक मुलामुलींना शिकलं पाहिजे. हे प्रत्येक मुलामुलींसाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. तरी तुम्हाला समजलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं. 24वा प्रश्न तुम्ही वाचा. 24वा प्रश्न काय बघा, त्याचं उत्तर तुम्ही द्या. कुठं बघा दलितांना पानवटे खुले झालेले नाहीत. बघा दलितांना पानवटे खुलं होणार असं सांगितलं होतं, तरी सुद्धा ते पानवटे खुलं झाले नाहीत. म्हणजे जिथं पाणी भरतात तिथं पानवटे असं म्हणा. तर तरी त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी डॉट डॉट इथं चवदार तळ्यावर सत्याग्रह केला. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा बरोबर उत्तर बघा काय आहे. नंतर 25वा प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवायचा आहे. 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कुठं बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे? ठीक आहे, 1956 मध्ये हे सांगायचं आहे, बौद्ध धर्माचा स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठं केलेला आहे हे वाचा तुम्ही पुस्तकामध्ये, तिथं दिलेला आहे. तुमच्या शेवटीच हा प्रश्न आहे बघा, शेवटी समतेचा लढा या चॅप्टर मध्ये. आणि 1924च्या जुलैमध्ये बहिष्कृत हितकारणी 1924च्या जुलैमध्ये आणि 1942 मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केलेली आहे, त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी भरपूर कार्य या समतेच्या लढा या चॅप्टर मध्ये दिलेला आहे. तसंच स्वतंत्र मजूर पक्ष असा सुद्धा पक्ष येऊ शकतोय. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? मजूर पक्ष. तर स्वतंत्र मजूर पक्षची स्थापना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेली आहे. तर अशा पद्धतीने हे लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल. जेवढे काही प्रश्न सुटतात त्याची उत्तरं कमेंटमध्ये सांगा. कितीपैकी किती प्रश्न सुटलेले आहेत, तुमचा अभ्यास काय बघा कशा पद्धतीने चालू आहे, आणि तुम्ही काय बघा जे मी काय बघा सांगितलेले त्याची उत्तरं मला काय बघा तुम्ही द्या. मी कमेंटमध्ये सांगतोय त्याची उत्तर, मी आता काय काय प्रश्न तुम्हाला दिले त्याची उत्तर तुम्ही काय बघा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि लेक्चर जर आवडला असेल तर त्याला लाईक तर एक देऊ शकताय. एक लाईक देण्यामध्ये काय अडचण आहे तुम्हाला? काहीच नसेल. तसेच काय बघा जे विद्यार्थी 8वीला आणि कुणी तुमचं मित्र असेल तर त्याला सुद्धा सांगा. जर तुम्हालाही लेक्चर समजत असेल तर त्याला सुद्धा समजेल आणि त्याला सुद्धा काय बघा हेल्प होईल, मदत होईल एखाद्या विद्यार्थ्याला. कसं आहे बघा, म्हणूनच समतेचा, समानता का बघा प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पण असलं वाटलं पाहिजे की आपण अभ्यास करालोय तर आपला दुसरा विद्यार्थी मित्र सुद्धा काय बघा अभ्यास करून दे. त्याला सुद्धा सांगायचं, त्याला शिकवत बसा असं मी म्हणत नाही की तुमचा अभ्यास सोडा पूर्णपणे आणि त्याला काय बघा शिकवत बसा, असं करायचं नाही. तर काय बघा त्याला सांगायचं बाबा असे असे लेक्चर आहेत आणि काय बघा तिथं तू सुद्धा बघू शकतोय. दॅट्स ऑल. झालं, एवढंच करायचं. असं नाही की बघा त्याला जावा आणि काय बघा शिकवत बसा, त्याला आपला पेपर दाखवा, असं एवढं काय बघा कार्य आपण करायचं नाही. आपल्याकडं काय बघा जेवढी काय बघा चांगली कार्य आणि चुकीची कामं, चांगली कामं आणि चुकीची कामं हे ठरलेले आहेत आणि ती प्रत्येकाला मेळ बसला पाहिजे. ही ज्यावेळी माणसाला समजतात का नाही त्यावेळीच माणूस पुढे जातोय, त्यावेळीच माणूस यशस्वी होतोय. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. जर काय बघा चॅनेलला काही विद्यार्थी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलेल्याचा फायदा काय, जेवढं पण जे नवनवीन व्हिडिओ मी जे टाकतोय त्याचं सर्वप्रथम तुम्हाला येऊन मिळतील. तर हे लेक्चर तुम्हाला समजलं असतील. आज आपण इथं थांबूया. चला.